भारतातली सगळ्यात मोठी परीक्षा, जवळपास 23 लाख विद्यार्थी एकाच दिवशी परीक्षा देतात आणि ज्या परीक्षेचं नाव आहे नीट, जी घेतल्या जाते NTA तर्फे, नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे. आणि ही परीक्षा देऊन आल्यानंतर 2-3 दिवसांनी या विद्यार्थ्यांना समजते की आपण जी परीक्षा दिली, आपण जो पेपर दिला हा ऑलरेडी सेट होता. ऑलरेडी काही लोकांनी, NTA मधल्याच लोकांनी, काही शिक्षक लोकांनी, काही कोचिंग क्लासेसवाल्यांनी हा पेपर पैशांसाठी पहिलेच विकला होता, पहिलेच सेट सगळं झालेलं होतं. आणि जेव्हा यांना हे समजते की नीटची परीक्षा फुटलेली आहे, नीटचा पेपर फुटलेला आहे, तेव्हा या विद्यार्थ्यांसोबत यांचे स्वप्नही फुटून जातात. या 23 लाख विद्यार्थ्यांचेच नुसते स्वप्न फुटले नाही, या 23 लाख विद्यार्थ्यांचे स्वप्न नष्ट झाले नाहीत, तर त्यांच्यासोबत त्यांच्या आईवडिलांचे, त्यांच्या कुटुंबाचे स्वप्नसुद्धा फुटले. हे विद्यार्थी बिचारे 23 लाख विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात, मेहनत करतात आणि ज्या ठिकाणी चांगलं कोचिंग भेटते. आता ह्या कोचिंग क्लासेसच्या ज्या ॲड असतात, जाहिराती असतात, त्यांना हे बळी पडून यांचे पालक म्हणा, हे विद्यार्थी म्हणा, त्या कोचिंग क्लासेसवर जातात, त्यांची महागडी फीज भरतात. आता बऱ्याचशा ह्या पालकांची जी आहे, या विद्यार्थ्यांच्या पालकांची जे पॅरेंट असतात त्यांची एवढी आर्थिक परिस्थिती नसते, पण तरी ते बिचारे आपल्या मुलाच्या भविष्यासाठी, मुलीच्या भविष्यासाठी कुठून तरी तडजोड करून ही फीज भरतात. काही लोक याच्यातले अतिशय सामान्य लोक आहेत, काही भाजी विक्रेते आहेत, कोणी रिक्षा, ऑटो रिक्षा चालवणारे आहेत, यातले काही डॉक्टर असतील, इंजिनियर लोक असतील, जे आपल्या पालकांना इथे टाकतात. बऱ्याचशा लोकांची अशी आर्थिक परिस्थिती नसते. कितीतरी शेतकऱ्यांची ही मुलं आहेत, तर कितीतरी शेतकरी बिचारे आपली शेती जी आहे ती गहाण ठेवतात किंवा काही शेतीचा भाग विकतात आणि आपल्या या मुलाला किंवा मुलीला म्हणा अशा या कोचिंग क्लासेसमध्ये टाकतात, ज्याची फी तर अमाप असते. पण त्यांना काय माहिती आहे, हे सगळं हे आधी आपल्याला हा सगळा दिखावा आहे, हे सगळं फिक्सिंग आहे. आणि हे विद्यार्थी पण आपल्या घरापासून खूप दूर राहतात बिचारे. ते त्या कोचिंग ज्या ठिकाणी हा प्रसिद्ध कोचिंग क्लासेस असतील तिथे जाऊन हे राहतात, तिथे हॉस्टेल करतात. कदाचित हे हॉस्टेल जे आहे हे त्याच कोचिंग क्लासेसचं असते, म्हणजे हे डबल उत्पन्न पण तिथून घेतात. आणि काही विद्यार्थ्यांसोबत त्यांचे आईवडील, पालक राहतात, 2-2 वर्ष सतत त्यांच्यासोबत राहतात. तसे हे कठीण दिवस हे विद्यार्थीच नाही तर यांचे आईवडील, यांचे पालक, यांचे कुटुंबीय हे रात्रंदिवस कष्ट घेतात. पण यांना जेव्हा हे बातमी समजत असेल की हा पेपर असा फुटलेला आहे, काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी, पैशांसाठी हे पेपर विकले आहेत, तर त्यांची काय अवस्था झाली असेल. आणि ही न्यूज ऐकून भारतातल्या कितीतरी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या बिचाऱ्यांना. तर यांच्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे? आता ज्यांनी हे पेपर विकले त्यांच्या गांडीवर एवढे फटके द्यायला पाहिजे, त्यांच्या गांडीवर बंदुकीच्या गोळ्या झाडायला पाहिजे. आतापर्यंत 10 जणं पकडलेले आहेत या सगळ्या याच्यामध्ये, आणि मेनली महाराष्ट्रातलेच पकडलेले आहेत. याच्यात तो कुलकर्णी आहे, तो भामटा, तो तोंडावूनच चोर वाटतो. मोठे गावकर आहे, तो मोठे गावकर तर म्हणतात त्याच्यातून तर रोज नवीन खुलासे होत आहेत मोठे गावकरचे. मोठे गावकरकडे एवढा पैसा, अरे काय गरज होती रे तुला रिकामे धंदे करायची. आणि याची व्हिडिओ बघा, तो खुलेआम सांगतो. पेपर फुटल्यानंतरही काय म्हणतो याच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, की काही घाबरून जाऊ नका, आपले जे पेपर आहेत, आपण जे सराव पेपर घेतो तेच करा, त्याच्यातलेच प्रश्न येणार आहेत. म्हणजे हे सगळं झाल्यानंतरही बघा त्याची हिंमत. तर 3 वेळेला नीट एक्झाम झाली होती बेटा, तेव्हा आता परत रिनीट होणार आहे. तेव्हा तुमचा आणखी काही एवढा सिलेबस काय आपण डायव्हर्ट झाले, फक्त 5 ते 6 दिवस फक्त वेळ झालाय. तर पॅनिक व्हायची गरज नाहीये. आता परत आपण आणखी आपले रिव्हिजन बॅच सुरू करू बेटा. आपली परत टेस्ट सिरीज आपण परत सुरू करणार आहोत. एक NCERTची आपण लाईन सोडायची नाही बेटा. आपण जेवढे पेपर घेऊ याच्या बाहेरचा प्रश्न पडणारच नाहीये. हे कसं सांगतो तो. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट की आता हे तर यावर्षी हे लोक पकडले गेले, पण अशा तर किती नीटच्या परीक्षा झाल्या, याच्यामध्ये यांनी किती अगोदरपासून धांदली केली अशी ना आपल्या लक्षात येते. आता हे तर पकडले गेले हे म्हणून आपल्या लक्षात आलं. नीटची परीक्षा तर किती दिवसची सुरू आहे. आणि असं म्हणतात हा मोठे गावकर जो आहे हे काही विशिष्ट जे डॉक्टर लोक आहेत. आता हे न्यूज बघा तुम्ही, ही लोकसत्ता पेपरमधली न्यूज आहे. डॉक्टर लोकांची जी मुलं आहेत त्यांना स्पेशल कोचिंग क्लास घेत होता, हा स्पेशल बॅच घेत होता. याचे व्हिडिओ आलेले आहेत. आणि त्याची फीस पण भरमसाठ राहायची त्या विद्यार्थ्यांची. आता ऑलरेडी पालक डॉक्टर आहेत, ते किती फीस भरायला तयार आहेत. हे असे कारनामे करून ठेवले या मोठे गावकरने. त्यानंतर ती मनीषा मांढरे आहे शिक्षिका, कोणीतरी ब्युटी पार्लरवाली वाघमारे आहे, नाशिकमधला असा कोणीतरी तो एक अजून डॉक्टर आहे. असे कितीतरी लोक अजून पकडण्याचे बाकी आहेत. हां, आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आता ते नीटसारखी नॅशनल लेवलची एक्झाम आहे, त्यामुळे हे सगळे आता पकडले गेलेले आहेत. पण जेव्हा ही CET होती तेव्हा तर या लोकांनी कितीतरी घोटाळे करून ठेवले असतील. CETचा पेपर तर महाराष्ट्रातच बनतो, महाराष्ट्रातच हे फोडतात. तेव्हा तर जेव्हा ही CETची एक्झाम, CETची परीक्षा होती, तर त्याच्यातूनच हे मेडिकलचे एंट्रन्स व्हायचे. तर कितीतरी हे CETमध्ये त्यांनी आधी घापले करून ठेवलेले आहे. काही आता न्यूजपेपरमध्येच तुम्ही बातम्या वाचल्या असतील की जे काँग्रेसचे सचिन सावंत आहे यांनीच आरोप केलेले आहेत की नीटसारख्या CETचे पेपर पण फुटलेले आहेत. आणि ज्या पोरांची काही अवकातच नाही
ज्यांचे फक्त 35 ते 40% त्यांना 10वी-12वीत मार्क पडलेले आहेत, त्यांना CETमध्ये 100% आहेत भेटलेले काही काही विद्यार्थ्यांना. आणि असे विद्यार्थी 22 त्यांनी आकडा पण दिलेला, 22 विद्यार्थी आहेत. म्हणजे यांनी नीटमध्ये आणि CETमध्ये पण किती मोठा भ्रष्टाचार आहे. आणि हा आज पकडला गेलेला आहे, यावर्षी पकडला गेलेला आहे. हे तर किती दिवसचे भ्रष्टाचारी आहेत, कितीतरी दिवसापासून हे असेच पॅटर्न यांचा सुरू आहे. आणि हा मोठेगावकर म्हणतो की RCC म्हणजे डॉक्टर आणि इंजिनियर बनवणारी फॅक्टरी. तर याच्या फॅक्टरीमधून हे असे बोगस प्रोडक्ट बाहेर पडतात. आता हे एक कल्पना आणखीन करा की हे बोगस जे डॉक्टर आहे, ज्यांनी आधीच पेपर विकत घेतलेले आहेत, आता हे जर हे विद्यार्थी पुढे चालून डॉक्टर झाले असते तर यांनी काय रुग्णसेवा केली असती, यांनी पेशंट मारून टाकले असते. हो. आणि हा मोठेगावकरच गेला असता का यांच्याकडे इलाज करायला? हे असे फ्रॉड जर मुलं डॉक्टर झाले असते तर. आणि या मोठेगावकरच्या क्लासेसमधून किंवा अजूनही जे काही पकडल्या गेले असतील, पकडल्या जातील, त्यांच्या क्लासेसमधून तर आतापर्यंत किती असे बोगस डॉक्टर बाहेर पडले असतील. एवढं प्रतिष्ठेचं हे फील्ड आहे. आपण डॉक्टरला एक प्रकारे देव समजतो. आणि हे भ्रष्टाचारी विद्यार्थी जेव्हा असे डॉक्टर बनवून येतील तेव्हा ते काय त्यांना काय झाटा समजेल त्याच्यातलं. बरं, हे विद्यार्थी अजून त्यांना काही 17-18 वर्षाचे असतात, एवढा काही सेन्स नसतो, पण त्यांचे पालक पेपर विकत घेतात, गध्याचे बच्चे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे पेपर फोडणारे आहे त्या NTA आतले आणि हे जे बाहेरचे जे काही कोचिंग क्लासेस वगैरे आहेत, आतापर्यंत एकच मोठेगावकर वगैरे तो पकडला गेलेला आहे. पण जेवढे काही पकडल्या जातील हे साले कितीतरी वेल सेटल आहे, वेल टू डू आहेत, चांगले पैशावाले आहेत. काय कमी आहे लोकांना साल्यांना? पण नुसतं पैशांसाठी असं नका करू. 23 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य आहे तुमच्या हातात. रात्रंदिवसाची त्यांची मेहनत आहे. 23 लाख विद्यार्थ्यांचं नुसतं ते 23 लाख विद्यार्थी नाहीत, त्यांचे आई वडील, त्यांचे कुटुंब पण आहेत, त्यांचं पण स्वप्न आहेत. पण हे जर असा अविश्वास जर तयार झाला तर मग हे लोक जातील कुठं? म्हणून एकदम कठोर यांना सजा व्हायला पाहिजे. एवढे यांच्या ढोंडावर फटके द्या म्हणा की साल्यांना चालता पण आलं नाही पाहिजे. धन्यवाद.